कन्नड येथील वंदना या तरुणीचे लग्न नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील बाळू सीताराम पवार याच्यासोबत सुमारे 12 वर्षापूर्वी झाले होते. लग्नाच्या वेळी वंदना अवघी 18 वर्षाची म्हणजे एकदम नवतरुणी होती. न्यायडोंगरी गावातील गवळी वाड्यात राहणारा बाळू हा देखील अवघा 20-21 वर्षाचा नवतरुण होता. दोघांनी एकमेकांना पाहताच लग्न करण्यास होकार दिला. सुरुवातीचा वैवाहिक काळ दोघांसाठीही झकास होता. मात्र काही वर्षांनी बाळूला दारू पिण्याचे व्यसन लागले. कामावरून घरी परत येण्यापूर्वी त्याचे पाय दारूच्या दिशेने वळू लागले. मधुशाळेत शिक्षित जाणाऱ्या बाळूची घरी येताना मात्र शिस्त बिघडत होती. तो बेशिस्त अवस्थेत झोकांड्या देतच घरी परत येत होता. त्याच्या या वर्तनाला त्याची बायको वंदना पार वैतागून जात होती. कधी कधी जास्त दारू पिला तर बाळूला घरी सोडण्यासाठी त्याचा चुलत भाऊ गजानन राजेंद्र पवार हाही येत होता. बाळूला त्याच्या घरी सोडण्यासाठी आलेला गजानन आणि वंदनाची नजरानजर होत होती. मद्यधुंद अवस्थेतील बाळू घरी येताच बडबड करत गाढ झोपी जात होता. तुमच्या भावाच्या दारूच्या व्यसनामुळे मला जीवन नकोशे झाले आहे, असे वंदना एकदा तिचा चुलत दिल गजानन पवार यास म्हणाली. त्यावेळी गजानन म्हणाला, मी तुमच्या पाठीशी आहे, असे म्हणत त्याने तिला धीर दिला. बाळू दारूच्या नशेत पडलेला असताना गजानन वंदनाशी सलगी करत होता. तिला आधार देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक वाढू लागला होता. नवरा बाळू दारूच्या आहारी गेला म्हणजे दीर गजानन यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. वेळी अवेळी गजानन घरी येत होता. वंदना त्याची आदरातिथ्य करत होती. त्याच्याशी गप्पा मारत बसत होती. त्यातून दोघांचा सहवास वाढत गेला. सहवासातून दोघांमध्ये प्रेमाची कळी खुलण्यास सुरुवात झाली. हळूहळू दोघांचे प्रेम बहरण्यास सुरुवात झाले. रात्रीचा काळोख, परिसरात पसरलेली नीरव शांतता, दारू पिऊन नशेत पडलेला नवरा बाळू या वातावरणात प्रेमाची फुंकर घालणारा गजानन वंदनाला हवाहवासा वाटला. तर या वातावरणात वंदनाच्या शरीराचा भोग घेण्याची इच्छा गजाननलाही होत होती. बाळूचे मद्यपान वंदना आणि गजाननच्या प्रेमाची दारे उघडण्यास कारणीभूत ठरली. दोघे एकमेकांच्या कुशीत शिरले. पतीने जे सुख द्यायला हवे ते आता दीर देऊ लागला. लोकलाज गुंडाळत ठेवत, नात्याला काळीमा फासत ते दोघे अनैतिक संबंध ठेवू लागले. वंदना आणि गजानन यांच्यातील प्रेमाची खोली एवढी वाढली की त्यांना बाळूची अडचण होऊ लागली. वास्तविक बाळूला आपली बायको आणि चुलत भाऊ काय खेळ खेळतात याची खबरच नव्हती. तो कायम दारूच्या नशेतच असायचा. पण या दोघांना मात्र त्याची अडचण वाटू लागली होती. बाळू आपल्या प्रेमात अडथळा होत असल्याची तक्रार वंदनाने तिचा दीर गजाननकडे केली. तिला आता नवरा बाळूपेक्षा दीर गजाननच जवळचा वाटत होता. दारूच्या नशेत बाळूचे बोलणे वंदनाला असह्य होत होते. त्यामुळे त्याला या जगातून कायमचे संपवले पाहिजे, तरच आपण गजाननसोबत मौज मजेत राहू शकतो, असे वंदनाला वाटू लागले. तिने आपल्या मनातील विचार गजाननकडे बोलून दाखवला. गजानननेही तिच्या या विचाराला होकार देत सहमती दर्शवली. दोघांनी मिळून बाळूला या जगातून कायमचे बाद करण्याचे ठरवले. त्या दृष्टीने दोघांनी कट आखण्यास सुरुवात केली. साधारण 4 ते 5 महिन्यापूर्वी दोघांनी बाळूला संपवण्याचा कट आखला. त्या पूर्वनियोजित कटानुसार वंदना आणि बाळू हे पती पत्नी शिर्डी येथे गेले. दिनांक 18 जून 2024 रोजी शिर्डी येथून चाळीसगावला येणार असल्याची माहिती तिने गजाननला दिली. चाळीसगाव रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिने फोन करून गजाननला बोलावून घेतले. ठरल्यानुसार गजानन मोटरसायकल घेऊन दोघांना घेण्यासाठी आला. सर्व काही वंदना आणि गजानन यांच्या कटानुसार सुरू होते. गजाननने दोघांना आपल्या मोटरसायकलवर बसून घेत बडगाव रस्त्यावरील हसत खेळत या हॉटेलवर आणले. त्या ठिकाणी गजाननने बाळूला मोठ्या प्रमाणात दारू पाजली. गजाननकडून फुकटची दारू पिण्यास मिळत असल्याचे बघून दारूचा शौकीन असलेल्या बाळूने पिण्याचा सपाटा सुरू केला. नेमके हेच गजानन आणि वंदना या दोघांना हवे होते. दोघांच्या पूर्वनियोजित कटानुसार सर्व घटनाक्रम सुरू होता. बाळूने मनसोक्त दारू पिल्यानंतर तिघांनी जेवण केले. या सर्व घटनाक्रमात रात्रीचा अंधार पडण्यास सुरुवात झाली. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत वंदनाने ठरल्यानुसार आता मला माझ्या माहेरी कन्नडला जायचे आहे असा हट्ट सुरू केला. बाळूने मोठ्या प्रमाणात दारू प्राशन केली असल्यामुळे त्याला काहीही सुचत नव्हते. मात्र कन्नडला जाण्याच्या बहाण्याने त्याला रस्त्यावर नेऊन ठार मारण्याचे दोघांचे नियोजन होते. कन्नडला जाण्याच्या बहाण्याने तिघे ट्रिपल सीट मोटरसायकलने निघाले होते. गजानन राजेंद्र पवार,
याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल हिरापूर रोडने खडकी बायपास व तिथून कन्नड रोडने कोसगाव शिवारात नेली. या ठिकाणी तिघेजण रस्त्याच्या खाली उतरले. वंदनाचा नवरा बाळूने बेतापेक्षा अधिक मद्यप्राशन केल्यामुळे त्याला काहीही सुचत नव्हते. आता बाळूचे मरण जवळ आले होते. आपली मरणाची वेळ जवळ आहे ही दारू पिणाऱ्या बाळूला समजलेच नव्हते. ठरलेल्या कटानुसार वंदनाने त्याच्या जवळ असलेल्या सॅकमधून जुने ब्लेड बाहेर काढले होते. त्या ब्लेडचे पाते तिने बाळूच्या पोटावर मारले. ब्लेडच्या धारदार पात्याचे वार बाळूच्या पोटावर होताच बाळू तळमळत खाली कोसळला. बाळू जमिनीवर तळमळत असताना जवळच पडलेली एक सुमारे 25 ते 30 किलो वजनाचा दगड गजानन याने उचलला. तो वजनदार दगड उचलून गजाननने बाळूच्या चेहऱ्यावर आपटला. आधी ब्लेडचे पोटावर वार, नंतर दगडाने चेहऱ्यावर घाव बसल्याने बाळू अजूनच मोठमोठ्याने तळमळू लागला होता. गंभीर जखमी झालेल्या बाळूने रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यातच आपले प्राण सोडले. अशा प्रकारे पेताड बाळूचा करुण अंत झाला. बाळू पवार हा काही हालचाल करत नसल्याचे बघून आपले काम फत्ते झाल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर उमटले. आता आपल्यावर कुणीही संशय घेऊ नये यासाठी त्यांनी त्याच्या अपघाती मृत्यूचा देखावा करण्यास दोघांनी सुरुवात केली. बाळू पवार याचा दारूच्या नशेत अपघात झाला आहे असे दाखवण्यासाठी दोघांनी त्याचा मृतदेह ओढत ओढत महामार्गावर आणून टाकला. त्याची ओळख पटावी म्हणून वंदनाने आठवणीने आणलेले त्याचे आधार कार्ड तिच्या ताब्यातील सॅकमधून बाहेर काढले. ते आधार कार्ड त्याची ओळख पटण्यासाठी त्याच्या शर्टाच्या खिशात न चुकता ठेवण्यात आले. त्यानंतर गजानन याने मोटारसायकलने वंदनाला चाळीसगाव रेल्वे स्टेशनला सोडून तो एकटाच न्यायडोंगरी येथे निघून आला. आता आपल्यावर कुणीही शंका घेणार नाही अशा आविर्भात दोघे एकटेच आपापल्या घरी वेगवेगळ्या साधनांनी व मार्गांनी जाण्यास निघाले. रात्रभर बाळूचा मृतदेह तसाच अंधारात पडून होता. दुसऱ्या दिवशी 19 जून 2024 रोजी बाळूचा मृतदेह गावकऱ्यांच्या नजरेला पडला. हा अपघाती मृत्यू असल्याचा समज लोकांना झाला होता. या घटनेप्रकरणी तुषार अनिल देसले या कोसगाव येथील सुज्ञ नागरिकाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला बाळू सीताराम पवार याला कोणत्या तरी वाहनाने धडक दिल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला असावा अशी खबर दिली. त्याच्या खिशातील आधार कार्डामुळे त्याची ओळख पटली होती. त्या खबरीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देत पुढील कारवाईस तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यातून मिळालेल्या कपड्यावरील रक्ताचा नमुना, दगडावरील रक्ताचे नमुने, रस्त्यालगत असलेली रक्तमिश्रित माती, जमिनीवर मिळालेले ब्लेड आदी वस्तू तपासकामी ताब्यात घेण्यात आल्या. घटनास्थळावरील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले असता मैताला कुणीतरी दगडाने ठेचून व ब्लेडने दुखापत करून जीवेठार केल्याचे प्रथमदर्शी दिसून येत होते. मैताच्या आधार कार्डावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मैताच्या नातेवाईकांना मैताचे फोटो पाठवण्यात आले. ते फोटो बघून मयतीसम हा बाळू पवार हात असल्याची खात्री पटली. त्यामुळे पुढील तपासकामी मदतीसाठी मैताच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले. मयत बाळू हा त्याची बायको वंदनासह शिर्डी येथे कामासाठी गेला होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे वंदना हिचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात आला. तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. ती स्वतः शिर्डी येथे असल्याचे तसेच बाळू हा न्यायडोंगरी येथे गेला असल्याचे सांगून तिने पटकन तिचा मोबाईल बंद केला. तिचे बोलणे व तिचे पटकन मोबाईल बंद करण्याचा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यामुळे तिचे मोबाईल लोकेशन घेतले असता ती चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची तांत्रिक माहिती मिळाली. त्यामुळे तिच्यावरील संशय अजूनच बळावला. पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने वंदना बाळू पवार हिला चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले गेले. तिला तिच्या नवऱ्याची माहिती विचारली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या समक्ष व मदतीने तिची सखोल चौकशी करण्यात आली. याशिवाय मयत बाळूचे वडील सीताराम बबन पवार तसेच इतर काही नातेवाईकांना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आले. सकल चौकशी अंतर्गत वंदना पवार हिचे खोटे बोलणे फार वेळ तग धरू शकले नाही. अखेर तिने सत्यकथन करण्यास सुरुवात केली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे तिचा चुलत दीर गजानन पवार याला न्यायडोंगरी येथून ताब्यात घेण्यात आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी
कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये